2 वर्षानंतर जेव्हा ते बंद झालं, मी सगळंच माझ्या हातातनं गेलं होतं. एव्हरीथिंग. माझा जो जॉब नव्हता, मला पैशांची सवय होती कारण मी जॉब करत होते तेव्हा पण चांगलं सॅलरी होती. त्याच्यानंतर सलूनमध्ये पण चांगलं करत होती मी, पैसे भेटत होते. पण काही चुकांमुळे तो बिझनेस माझ्याकडनं गेला होता. तेव्हा मी झिरोवर आली होती परत. म्हणत असतो ज्यांना बिझनेस करायचा आहे की तुम्ही जो बिझनेस करताय त्याच्याबद्दल तुम्हाला पहिले सगळं एज्युकेशन पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो चालू केला पाहिजे. शिकून पण ते गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमधनं शिकून येतात, जे मी स्टाफ हायर करते तर त्यांना पण ट्रेन करायचं काम मीच करते. ती गोष्ट वेगळी की नंतर ते लोक सोडून जातात, पण इट्स ओके. ते त्यांची मेंटॅलिटी. माझं नेचर मी कोणासाठी चेंज नाही करणार आहे. तर जेव्हा मी होम सर्व्हिस चालू केलं तेव्हा मला खूप जास्त कस्टमर पण नव्हते, कारण जेव्हा तुमचा बॅड पॅच असतो तेव्हा सगळ्याच गोष्टी चुकीच्या होत असतात तुमच्याबरोबर. पण तुमचा माइंडसेट तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवावा लागतो. तो मी ठेवला होता आणि तेव्हा जास्त कस्टमर पण भेटत होते. त्यांना वाटत नमस्कार, एमएलए टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. स्वप्न मोठे असू द्या आणि मेहनत पण असू द्या, पण ते स्वप्न तयार करण्यासाठी जे मार्ग असतो तो तुम्ही स्वतः तयार करा. अशीच एक स्वप्नाळू, जिद्दी आणि कष्टाळू मुलगी जी स्वतःच्या जिद्दीवर स्वतःचं साम्राज्य तयार करणाऱ्या गेस्ट सोबत आज आपण बोलणार आहे. पूजा कांगे गेल्या 10 वर्षापासून ह्या फील्डमध्ये आहेत. हेअर सलून आणि हेअर टेक्निकमध्ये ती काम करते आणि स्वतःच्या बलबुत्यावर तिनं आता कर्मा सलूनची ओनर आहे, फाउंडर आहे. आणि पूजा, तुझं मनापासून स्वागत आहे ह्या शोमध्ये. सो मच, थँक्यू. कसं वाटतं तुला येऊन? खूप छान वाटतं मला, खूप छान. आज तुझ्या जर्नीबद्दल आपण ऐकणारच आहोत. बऱ्याच कॅन्डिडेट गप्पा होणार आहेत, बऱ्याच गोष्टी तुझ्याकडनं आज आम्ही शिकणार आहोत. सो मजा येणार आहे आज. खूप मजा येणार आहे नक्की. सो कसं सुरुवात झाली जर्नी तुझी, सांगशील थोडी? येस. सो बेसिकली माझी सुरुवात झाली 2000. मी इंजिनियर आहे स्वतः. ओके. तर मी BE केल्यानंतर मी जॉब करत होती, कॉग्नीमध्ये जॉबला होती. जॉबमध्ये माझं असं झालं की मला पेड बेंचवर टाकलं त्यांनी. आणि माझ्या आईचं पार्लर होतं, सलून होतं. लहानपणापासून मी हा बिझनेस बघतच होती. पण एका आईवडिलांचे स्वप्न असतात की माझ्या मुलीने इंजिनियर बनावं. तसं मी तिच्यासाठी इंजिनियर बनली, पण मला नेहमी काहीतरी क्रिएटिव्ह करायचं होतं माझ्या लाईफमध्ये. तर मग मी ते 4 महिन्याचा जो टाईम मला भेटला, जो मी पेड बेंचवर होती, त्याच्यामध्ये मी एक हेअरचं छोटंसं शिक्षण घेतलं एका इन्स्टिट्यूटमधलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी जॉबसाठी त्यांनी मला परत बोलवलं होतं आणि तेव्हाच मला एक ऑपॉर्च्युनिटी आले. हे काही डिसायडेड नव्हतंच की मी सलून चालू करणार आहे किंवा मी बिझनेसमध्ये उतरणार आहे. आणि तेव्हा मला एक ऑपॉर्च्युनिटी आली, घराच्या जवळचं एक पार्लर विकायला होतं आणि मग मी ते विकत घेतलं, म्हणजे त्याचा सेटअप विकत घेतला. आणि तिकडे मी डिसाईड केलं की आपण वीकेंड्सला इकडे चालू करूयात काम. पण ते इनिशियली मला छान रिस्पॉन्स मिळाला. मग मी माझा जॉब पण सोडला आणि डिसाईड केलं की आईसारखंच आपण पण ह्या फील्डमध्ये उतरावं. आणि तशी मी या फील्डमध्ये उतरली. आता जवळजवळ त्याला 9 वर्ष झालेत. आय स्टार्टेड माय फर्स्ट बिझनेस व्हेन आय वॉज जस्ट 24. 24चीच होती जेव्हा मी माझा बिझनेस चालू केला आहे. आणि आता 8-10 वर्ष झाली आहे. पण एज्युकेशनमुळे मला खूप जास्त फायदा मिळाला आहे. कॉन्फिडन्स एक येतो. खूप सारे उतार चढाव पण होते, तुम्ही बघितले. आणि त्याच्यानंतर आता मी इथे पोहोचली आहे. सो एक इंजिनिअरिंग मुलगी इंजिनिअरिंग फील्ड सोडून ह्या बिझनेसमध्ये उतरली आणि आज एवढी सक्सेसफुल आहेत. सो पूजा, मला आता पाठीमागं जायचं आहे थोडंसं की तुझी लहानपणीची जर्नी कशी होती? लहानपणी तू कशी होतीस? खूप नॉटी होतीस, खूप ब्रिलियंट स्टुडंट होतीस, कशी होतीस? तुम्हाला काय वाटतं मॅम, तुम्ही मला ओळखतात? तू नॉटी असणारच? नाही, नॉट ॲट ऑल. आय वॉज नॉट नॉटी, आय वॉज व्हेरी स्टुडियस. मी 10वीमध्ये पण बोर्डात आली आणि माझं शिक्षण पण गव्हर्नमेंट कॉलेजमधनं झालं इंजिनिअरिंग. तर मी खूप जास्त स्टुडियस होती आणि मी एक पॅम्पर्ड चाइल्ड होती. आईवडिलांच्या 2च मुली आहेत आम्ही दोघी जुळ्या बहिणी आहेत. त्यामुळे आम्ही दोघी पण पॅम्पर्ड होतो. माझी बहीण आजी आजोबांजवळ राहिली होती आणि मी माझ्या आईवडिलांसोबत राहिली होती. त्यामुळे मी एकटी होती त्यांच्यावर. त्यामुळे खूप जास्त पॅम्पर्ड चाइल्ड होती, शांत होती, अभ्यासू होती. आणि जेव्हा मी 10वी नंतर पुण्यात आली तेव्हा मला रिस्पॉन्सिबिलिटीज ॲक्च्युली कळाल्या. कारण मी 10वीपर्यंत आईवडिलांबरोबरच राहत होती. सटाणा एका छोट्या गावात राहिली. मी मराठी मीडियममधनं शिकली. आणि त्याच्यानंतर मग मी पुण्यात आली. मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. आणि त्याच्यानंतर आजी आजोबांसोबत जेव्हा मी राहायला लागली तेव्हा मला जग कळालं की कसं असतं. कारण आईवडिलांबरोबर असल्याबरोबर तुम्ही एका शेलमध्ये असतात, तुम्हाला एक प्रोटेक्शन असतं. पण आजी आजोबा तुमच्याजवळ, म्हणजे ऑफकोर्स ते पण लक्ष देत होतं, पण तेवढं जास्त प्रोटेक्शन नाही भेटत. कारण लहान गावातनं एका मोठ्या शहरात तुम्ही जर येत आहे तर ते खूप डिफिकल्ट असतं तिथे राहणं. पण ते आता त्याला पण खूप वर्ष झाली. तर येस, आय वॉज अ स्टुडियस स्टुडंट. त्यामुळे मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण ॲडमिशन मिळाली. खूप स्टुडियस होती. 10वीत पण मी बोर्डात आली होती.
10वीत पण मला 83% होते. पॉलिटेक्निकमध्ये मी डिप्लोमा केला आहे, त्याच्यानंतर डिग्री पण केली. ते स्टुडिओस होती. माझे कधी प्लॅन्सच नव्हते की मी बिझनेसमध्ये यावं, पण ते लिहिलं होतं मे बी माझ्या डेस्टिनीमध्ये, तर मी ते केलं. असं मला वाटतं ना की लहानपणी जे नॉटी असतात ते पुढे जाऊन खूप जिनियस किंवा कष्टाळू वगैरे होतात, पण तू कन्सिस्टंटलीच जिद्दी आणि मला वाटतं जिद्दी असल्यामुळे तू पुढे जात आलीस. मस्त मस्त. सो मला हे विचारायचं की तू जसं सांगितलंस आता की 4 महिन्याची जी तुला मिळाली, 4 महिन्याचे जे पिरियडमध्ये तू एक सलून विकत घेतलंस, तो पहिली जी क्लायंट होती ती कशी मिळाली आणि कसं वाटलं पहिला क्लायंट झाल्यानंतर? येस, सो बेसिकली मला इथे एक गोष्ट सांगायची की जेव्हा मी माझं पहिलं सलून घेतलं ते माझ्या आईने मला विकत घेऊन दिलं होतं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर मला 0पासून सगळं चालू करायचं होतं. मी होम सर्व्हिस चालू केल्या. मग मी घरी जाऊन लोकांचे हेअर करायची आणि त्याच्यानंतर खूप वर्षानंतर मी माझे स्वतःचे पैसे जमवले आणि माझे काही ड्रीम्स होते लाईफमध्ये, मी डेफिनेटली आपण पुढे त्याच्याबद्दल पण बोलू, कम्प्लीट केले. आणि 2019मध्ये आपण कर्मा चालू केलं आहे. त्याच्या आधीच्या सलूनचं नाव माझं श्रद्धा होतं. बरं. पण 2019मध्ये मी माझ्या स्वतःचे पैसे जमवून होम सर्व्हिस करून माझे स्वतःचे मी फक्त 6 लाख होते माझ्याजवळ तेव्हा जमवलेले, आणि मी माझं स्वतःचं कर्मा चालू केलं. आणि त्याच्यामध्ये माझे हजबंड पण, म्हणजे बॉयफ्रेंड होता तेव्हा, तो आता हजबंड झाला, तर आम्ही दोघांनी अर्धे पैसे टाकून युनिसेक्स सलून चालू केलं कर्मा. सुपर. सो कर्मा आता 2019 पासून स्टार्ट आहे. आत्ताच्या घडीला तुला काय काय प्रॉब्लेम फेस होतात? सो बेसिकली हा बिझनेस असा आहे ना की ज्या बिझनेसमध्ये मी आहे तो आम्ही आमचा बिझनेस एक डॉक्टरांसारखाच आहे की आम्ही पर्सनली तुम्हाला टच करतोय, तुमच्या हेअरला टच करतोय, तुमच्या बॉडीला टच करतोय. त्यामुळे एक बॉन्ड तो निर्माण करायचा असतो तुम्हाला तुमच्या कस्टमर बरोबर, की ते तुमच्याबरोबर कम्फर्टेबल राहिले पाहिजे. ओके, जर ते कम्फर्टेबल नसतील तर ते डेफिनेटली तुमच्याजवळ येणार नाही. ठीक आहे, तर हा एक मला कधी कधी डिफिकल्टी वाटते. माझे बॉन्ड तर आहेत सगळ्या कस्टमरबरोबर, पण काही कस्टमर्स पण चॅलेंजिंग असतात. दॅट इज द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग इज स्टाफ. आमच्या इंडस्ट्रीमध्ये लोक अशी आहेत की तुमच्यासोबत कायम राहणार नाही आहेत. ते येतात, ते शिकतात आणि ते निघून जातात. तर हा सगळ्यात मोठा चॅलेंज आय थिंक सगळेच सलूनवाले आजकाल फेस करत असतील, की स्टाफ मॅनेजमेंट त्यांना कसं तुम्ही म्हणजे स्ट्रेच कराल तुमच्याबरोबर 2-3 वर्ष, ते खूप डिफिकल्ट आहे. त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम येतात आणि तुम्ही जेव्हा त्यांना सांगतात की तुम्ही शिका, पण तुम्ही बॉन्ड लिहून घ्या आमच्याकडनं, तरी पण ते बॉन्ड ब्रेक करतात आणि ते तुमचा जॉब सोडून जातात. तो एक डिफिकल्ट टाईम येतो. पण द पॉझिटिव्ह थिंक अबाउट माय बिझनेस अँड अबाउट कर्मा इज मी आणि अक्षय, आम्ही दोघं या फील्डमधलं सगळं शिकलेलो आहे. त्यामुळे आम्ही कधीच आमच्या स्टाफवर डिपेंड नाही. आम्ही म्हणजे कोणी आलं कोणी गेलं तरी आम्हाला काही असं डिफिकल्टी येत नाही. थोडंफार तर होतंच ऑफकोर्स, कारण गर्दी खूप असते तेव्हा तर प्रॉब्लेम होतो. पण जेव्हा कोणी नसतं तेव्हा मी 10, 11, 12 तुम्हाला तर माहितीच आहे 1-3 पर्यंत पण काम केलेलं आहे. तर मी स्ट्रेच करते माझे कामं आणि मी आय मेक शुअर की एक पण कस्टमरला परत जाऊ देणार नाही. तो माझा बिझनेसचा रूल आहे. मी कधी दिवाळीमध्ये पण एवढी गर्दी होती, मी एका पण कस्टमरला कधीच नाही बोललेली. प्रत्येकाची सर्व्हिस दिलेली आहे. दिवाळीमध्ये पण 2-3 स्टाफ माझे सोडून नाही गेले, आजारी पडले, मे बी काही रिझन्स असतील, पण त्या टाईममध्ये पण आम्ही दोघांनीही सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. तो आय थिंक हा एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो ज्यांना बिझनेस करायचा आहे, की तुम्ही जो बिझनेस करतायत त्याच्याबद्दल तुम्हाला पहिले सगळं एज्युकेशन पाहिजे, ज्ञान पाहिजे, आणि त्याच्यानंतरच तुम्ही तो चालू केला पाहिजे. ऍक्च्युअली तू करेक्ट बोललीस. येस, जेव्हा एखाद्या बिझनेसमध्ये उतरायचं तेव्हा त्याला स्क्रॅच पासून म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याला आलीच पाहिजे. सुपर. सो 2019 मध्ये तू सलून चालू केलं आणि 2019 मध्येच मला वाटतं लॉकडाऊन पण चालू झालं. सो लॉकडाऊन मध्ये तू कसं सर्व्हाइव्ह केलंस? येस, मी तुम्हाला जसं सांगितलं की माझे सगळे पैसे सलून मध्ये लावून टाकले होते. मी गाडी पण घेतली होती त्याच्या आधी. त्याच्यानंतर इट वॉज डिफिकल्ट फॉर मी, बट ॲज आय टोल्ड यू, माझा हजबंड अक्षय माझ्या बरोबर होता. तो बोलला काही नाही, आपण स्क्रॅच पासनं चालू केलं आहे. तुझं पहिलं सलून बंद झाल्यानंतर तू स्क्रॅच पासनं गोष्टी चालू केल्या आहेत, आपण आता परत स्क्रॅच पासनं चालू करू. 2020मध्ये 19-20च्या टाईममध्ये जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन होता तो खूप कडक होता, तेव्हा काही पॉसिबल नव्हतं मला होम सर्व्हिस द्यायला. मग त्याच्यानंतर थोडंसं रिलॅक्सेशन मिळालं होतं लॉकडाऊनला. त्याच्यानंतर आम्ही परत होम सर्व्हिस चालू केलं. मी म्हटलं नाही, मी कर्माला कधीच जाऊ देणार नाही माझ्या हाताबंद. देवाने मला चॅलेंज दिले. प्रत्येक गोष्टी कधीच प्रॉब्लेम मानत नाही माझ्या लाईफमध्ये, चॅलेंज मानते, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवते आणि फेस करते. मग तेव्हा आम्ही परत होम सर्व्हिस चालू केल्या. आणि लॉकडाऊनमध्ये लोकांना खूप गरज होती हेअरकटची, लहान मुलांचे हेअरकट, बायकांना वॅक्सिंग तेव्हा पण बायका करत होत्या, दे नीडेड दॅट. सो आम्ही तेव्हा पण ते सगळं चालू केलं आणि आमचे रेट्स तेव्हा डबल होते ऑफकोर्स, कारण आम्ही रिस्क घेऊन जातोय तुमच्या घरी, तर तेव्हा ते रेट्स आमचे डबल होते. आणि
ते थोडे थोडे पैसे जमून आम्ही आमचं रेंट कव्हर करत गेलो त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. जसं तू कंटिन्युअसली अक्षयचं नाव घेतीयस की अक्षय तुझा बॉयफ्रेंड होता, आता हजबंड झालाय, आणि त्याचा कंटिन्यू सपोर्ट तुझं दिसतोय, तसं फॅमिली सपोर्ट मध्ये अजून कोण कोण आहे? फॅमिली सपोर्टमध्ये अक्षय इज तो माय फर्स्ट सपोर्ट बिकॉज वी आर पार्टनर्स इन द सलॉन. सलॉनच्या बाहेर गेल्यावर आम्ही हजबंड वाईफ, आम्ही सलॉनमध्ये पार्टनर्सच आहेत, कधी हजबंड वाईफ सारखे नाही वागत. त्याच्यानंतर डेफिनेटली माझी आई आहे. ॲज आय टोल्ड यू की माझ्या आईचं पण बिझनेस हाच होता, तर माझ्या आईचा मला नेहमी एक पुश असतो की तू करशील आणि तू करणारच. त्याच्यानंतर आजच असा हा माझाच हट्ट आहे की मला हे करायचं आहे. तर फॅमिली सपोर्ट म्हणजे मीच मला एक सपोर्ट आहे असं मला वाटतं. सेल्फ मोटिवेशन. येस, सेल्फ मोटिवेशन असं ॲज सच. कारण बिझनेसमध्ये कोणीच नाही आहे. अक्षयच्या घरामधनं कोणी नाही, माझ्या घरामधनं फक्त माझी आई होती. सगळ्यांना वाटायचं की मी जॉबच करावा. एकतर कर्मा म्हणजे युनिसेक्स आहे, मेल फिमेल हो, येतात, आणि त्यामध्ये बरेचसे सेलिब्रिटीज यायला लागलेत. सो हे सेलिब्रिटी यायचं सिलसिला कसा काय चालू झाला, म्हणजे कुठून चालू झाला? येस, सो 2021 मध्ये जेव्हा लॉकडाऊनचं थोडं रिलॅक्सेशन चालू होतं, पण खूप सारे सॅलॉन्स तेव्हा उघडे नव्हते, तेव्हा मला कोलॅबरेशन आलं पूर्वा शिंदेचं. पूर्वा शिंदे आता तुम्हाला तर माहिती आहे, तर त्यांचं कोलॅबरेशन आलं तर मी एक्सेप्ट केलं ते. आय वॉज सो एक्सायटेड, कारण हे काहीतरी मोठं आहे. एक्सेप्ट केल्यानंतर मी तिला भेटली, त्याच्यानंतर तिला सर्व्हिस दिली. आणि माझं एक असतं की जेव्हा मी काम करते आणि जेव्हा मी काही सर्व्हिस करते, पैशासाठी काम करतच नाही. मी जेव्हा काम करते तेव्हा मी आय मेक शुअर, कारण पास्टमध्ये आपण काही चुका केलेल्या असतात त्याच्यामधनं डेफिनेटली तुम्ही शिकतात, की आय मेक शुअर की मी माझे 100% देते. तसं मी पूर्वाला पण खूप सुंदर हेअर कलर करून दिला होता. हेअर कलर करून दिल्यानंतर तिला खूप आवडला. त्याच्यानंतर मग मीरा आली, मीरा पण एक ॲक्ट्रेस आहे, ती आली. त्याच्यानंतर मग हळूहळू असं चालूच होत गेलं. मग नॉट ओनली फिमेल पण मेल पण यायला लागलाय. सो मी खूप सारे बघितले, राहुल चव्हाण झालं किंवा आपला नितीश चव्हाण, खूप लोक येत आहेत. खूप मस्त वाटत असेल ना तुला? येस, आय फील गुड. हे इम्पॉर्टंट आहे आता, कोलॅबरेशन आर व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुमची एक विजिबिलिटी वाढते. हो. सो कोलॅबरेशनवरनं मला आठवलं की तू सोशल मीडियाचा उपयोग कशा प्रकारे करते. जास्त तर मोस्टली आजची जनरेशन तर पूर्ण इन्स्टावरच आहे. तर तू इन्स्टा, फेसबुक अजून काय काय यूज करते? आता तर इन्स्टाच जास्त यूज करते, कारण इंस्टाग्रामवर मला खरंच खूप बिझनेस भेटतो. कारण माझे फक्त ॲक्टर ॲक्ट्रेसेसच नाही, तर मी इन्फ्लुएन्सर्स जे आहे त्यांच्याबरोबर पण कोलॅबरेशन करते. आणि जेव्हा माझं रील त्यांच्या पेजवर जातं आणि मला मिलियन्समध्ये व्ह्यूज येतात, तेव्हा मला खूप साऱ्या इन्क्वायरीज येतात. जर मला 100 जरी इन्क्वायरी झाला, त्याच्यामधल्या 10 इन्क्वायरी तरी कन्वर्ट होतातच. सो दॅट इज द प्लस पॉईंट ऑफ सोशल मीडिया. त्याच्यानंतर जरी मला कस्टमर नाही आले तरी पण माझी ब्रँड लोकांना दिसतीये. राईट, लोक रील बघतायत, सो इन्फ्लुएन्सरचे किंवा ॲक्ट्रेसेसचे, त्याच्यामध्ये त्यांना दिसतंय कर्मा कर्मा कर्मा. तर त्यांना आज नाही, एका वर्षाने जरी काही सर्व्हिस घ्यायची असेल तर ते डेफिनेटली मला फोन करतात. खूप सारे असे कस्टमर्स आहेत ते मला फोन करतात. त्याच्यानंतर मी काही सोशल म्हणजे वर्क पण करते आहे, त्याच्यावरनं पण ते दिसतंय लोकांना. सो मी आता त्या प्रश्नाकडे येणारच होते की तुझं बरेचसे सोशल वर्क ह्या वर्षी खूप वाढले. सो हे सोशल वर्क काय आणि कसं सुरुवात झाली? सो बेसिकली मला खूप आवडतं लोकांना मदत करायला. मी ते पहिलेपासून करते. माझ्या इथे जे येतात शिकून पण ते गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमधनं शिकून येतात, जे मी स्टाफ हायर करते, तर त्यांना पण ट्रेन करायचं काम मीच करते. ती गोष्ट वेगळी की नंतर ते लोक सोडून जातात, पण इट्स ओके, ते त्यांची मेंटॅलिटी. माझं नेचर मी कोणासाठी चेंज नाही करणार. तर सोशल वर्क माझं चालू झालं जेव्हा मी ॲक्च्युली सावली नावाचं एक छोटंसं हे आहे, काय म्हणतात आपल्याला, संस्था आहे. ते MR लोकांसाठी काम करतात, मेंटली रिटायर्ड लोक जे आहेत, ज्यांना ऑटिझम आहे, अशा लोकांसाठी ते काम करतात. आणि मी तिकडे नेहमी डोनेशन द्यायला जायची. म्हणजे डोनेशन म्हणजे कधी फ्रुट्स आपण देतो, आपल्याला कधी कधी वाटतं की आपण थोडंसं डोनेट केलं पाहिजे. मग तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्हाला पैसे खूप भेटतात, आम्हाला पैशांची गरज नाही आहे. आम्हाला मोठे मोठे नगरसेवक लोक किंवा श्रीमंत लोक येऊन 1-1 लाखाचे चेक देऊन जातात, आम्हाला पैशांची गरज आहे. पण ह्या लोकांना टच करायला लोक कधीच येत नाही. त्यांचे हेअर कट्स करायला किंवा त्यांना काही सर्व्हिस पाहिजे असेल ते करायला तुम्ही कधीच येत. आणि ते बघून मला असं वाटलं की मी यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. जसं ते चालू झालं, मी त्यांचे हेअर कट्स करायला लागले. इट इज डिफिकल्ट, कारण त्यांच्याबरोबर डील करणं थोडं डिफिकल्ट असतं. त्यांना जाऊन भेटणं इज इझी, पण त्यांच्या बॉडीला तुम्ही हात लावतात, ते मेंटली दे आर नॉट स्टेबल. त्यांना त्यांच्याबरोबर डील करणं डिफिकल्ट असतं. पण ते आम्ही एन्जॉय करतो खूप. पण ते वेट करतात आमच्यासाठी. जेव्हा आम्ही हेअरकटला जाणार असो, ते सगळे स्टुडंट आता ओळखतात मला, माझ्या स्टाफला, आणि ते वेट करतात.
तिथे जाते मी, अंधशाळेत जाते कोथरूडमध्ये. बऱ्याचशा गोष्टी करतेय मी आता सध्या. म्हणजे खूप कमी लोक आहेत की जे सोशल वर्क पण करतात बिझनेस सोबत, हे असं सोशल वर्क करतात. खरंच तुला मानलं पाहिजे पूजा. सोशल वर्क इम्पॉर्टंट आहे मॅम, कारण असं आय थिंक यू लर्न अ लॉट त्यांच्यापासून, यु नो. कारण आपण आपल्या लाईफमध्ये इतक्या लवकर गिव्हअप करतो कधी कधी. तर जेव्हा तुम्ही त्यांच्याकडे बघता, जेव्हा तुम्ही त्यांना भेटता, तेव्हा तुम्हाला कळतं त्या लोकांनी अजून गिव्हअप नाही केलंय. तर तुम्ही का गिव्हअप केलं पाहिजे? तुमची बॉडी तर एवढी चांगली आहे, तुमच्याजवळ हात आहेत, पाय, तुमच्याजवळ डोकं आहे, त्यांच्याजवळ डोकं पण नाही विचार करायला. तर तुम्ही का गिव्हअप केलं पाहिजे? तर त्यामुळे मी जाते, एक पॉझिटिव्हिटी भेटते, एक इन्स्पिरेशन भेटतं, आणि डेफिनेटली माझी पण त्यांना मदत होते. डेफिनेटली ते तर आहेच, ते एक पॉईंट आहेच. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी एक पॉझिटिव्हिटी भेटायला मी जाते. कारण आपण आपल्या डिप्रेशनमध्ये जर तुम्ही अशा गोष्टींना वेळ दिला तर डेफिनेटली ते तुम्हाला हेल्प करतं लाईफमध्ये. सुपर, खूप मस्त काम करतेस पूजा. 10 वर्षाची जर्नी खूप मोठी आणि ह्यूज जर्नी मला असं म्हणावं लागेल. तर त्यामध्ये बरेचसे तुझे हार्ट टचिंग मुवमेंट्स झाले असतील की क्लायंट सोबत काही गोष्टी घडल्या असतील, तर एखादा किस्सा शेअर कर ना आमच्यासोबत. हार्ट टचिंग ॲज सच अशी मुवमेंट माझ्या लाईफमध्ये होती की मी जेव्हा हे सेलिब्रिटीज येणं माझ्याकडे चालू झालं, तेव्हा नंतर मला रिव्ह्यूज जेव्हा येतात तेव्हा मला खूप छान वाटतं माझ्या सगळ्या कस्टमरबद्दल. आणि येस, आता सध्याची एक हार्ट टचिंग मुवमेंट मला अशी वाटू शकते की आता एक मोठा प्रोजेक्ट माझा मे बी येईल, चालू होईल, तर त्याच्याबद्दल दॅट इज येट टू कम, म्हणजे अजून ते नाही झालं आहे फायनल. सो एवढं जे मी काही काम करते, रोजच माझी काही ना काही हार्ट टचिंग मोमेंट असते, कारण मी रोज तेवढेच कष्ट करते आणि तेवढेच मला रिव्ह्यूज भेटतात. त्यामुळे अशी आजच हार्ट टचिंग मुवमेंट नाही आहे मॅम. सुपर, ठीक आहे ना, रोजच आहे. रोजच आहे. येस. सो ह्या सगळ्या हार्ट टचिंग मुवमेंट सोबत एखादा बॅड पॅच पण असेल, जसं तो कोविडचा असेल. येस. सो असं कुठं लाईफमध्ये असं वाटलं का आता मी शून्यावर गेले किंवा मला आता काहीच होणार नाही ह्याच्या पुढे, असं कधी झालंय का तुझ्या लाईफ? 2018 जेव्हा मी तुम्हाला म्हटलं पहिलं पार्लर जेव्हा बंद झालं होतं, तेव्हा बरेचसे माझ्या कामाबद्दल लोक निगेटिव्ह बोलत होते. ठीक आहे, बट दॅट इज द टाईम, तो टर्निंग पॉईंट होता माझ्या लाईफमधला. आणि असा टाईम सगळ्यांच्या लाईफमध्ये आला पाहिजे असं मला वाटतं, कारण त्याच्यामधनंच तुम्ही शिकता. तर त्याच्यामधनं मी खूप गोष्टी शिकली. त्याच्यानंतर जेव्हा मी होम सर्व्हिस चालू केलं तेव्हा मला खूप जास्त कस्टमर पण नव्हते, कारण जेव्हा तुमचा बॅड पॅच असतो तेव्हा सगळ्याच गोष्टी चुकीच्या होत असतात तुमच्यावर. पण तुमचा माइंडसेट तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवावा लागतो, तो मी ठेवला होता. आणि तेव्हा जास्त कस्टमर पण भेटत नव्हते. त्यांना वाटत होतं की जे रिव्ह्यूज आहेत निगेटिव्ह, मग आपण हिच्याकडनं कशी सर्व्हिस घेतली पाहिजे. मग मी तेव्हा डिसाईड केलं की नाही, आता मी दाखवून देईल माझे जेवढे निगेटिव्ह रिव्ह्यूज आहेत त्याच्या इंटू मी 1000 माझे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आले. ती एक जिद्द होती आणि ते मग झालं. तो एक खूप बॅड पॅच होता माझ्या लाईफमध्ये, कारण सगळ्याच गोष्टी केल्या होत्या. तोच एक टाईम होता ज्याने मला खूप सारं शिकवलं. आणि आता पण मी तोच टाईम आठवूनच काम करते की त्या टाईमनी मला एवढं शिकवलं. आता मी तर गिव्हअप करूच शकत नाही. माझ्यासाठी झोपेत पण कर्म आहे, उठल्यावर पण कर्म आहे, जेवताना पण कर्म आहे, सगळ्या ठिकाणी कर्माच आहे. जेव्हा आपण 24 आवर्स आपल्या बिझनेससाठी विचार करतो तेव्हा 100% सक्सेस मिळतात. सो पूजा, तुझे फ्युचर प्लॅन्स काय असतील आता सध्या? माझं फ्युचर प्लॅन्स माझे खूप मोठे मोठे प्लॅन्स आहेत. आणि माझे जे काही मी प्लॅन केले होते लहानपणापासून ते मी कम्प्लीट केले आहेत. जसं मला 30च्या आधी मला माझी स्वतःची कार घ्यायची होती, ती मी घेतली. मला 35च्या आधी माझं स्वतःचं घर घ्यायचं होतं, आता घर घेतलंय मी. आणि आता मला नेक्स्ट मंथमध्ये शिफ्ट पण होईल मी. तर मला माझ्या आत्ता नेक्स्ट 5 इयर्समध्ये, आता मी 5 वर्षाचा प्लॅन केला आहे सध्या, 40च्या आधी मला 5 ब्रांचेस तरी करायच्या आहेत. सुपर, मस्त मस्त. सो आता थोडंसं आपण हेअरकडे येऊया. तू कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस देतेस आणि त्यातल्या त्यात कुठली सर्व्हिस चांगली आहे केसांसाठी? सो लोकांनाही ते थोडंसं नॉलेज मिळतं त्याबद्दल. येस. तो बेसिकली डिपेंड असतं की तुम्हाला तुमच्या हेअरला काय करायचं आहे. जर तुम्हाला स्ट्रेट लुक पाहिजे असेल तर तुम्ही देर आर मेनी ट्रीटमेंट्स मार्केटमध्ये ज्या आल्या आहेत, जसं केरेटिन आहे, स्मूथनिंग आहे, केरा स्मूथनिंग आहे, बोटॉक्स आहे, नॅनोप्लास्टी आहे, खूप साऱ्या ट्रीटमेंट आहे. तुम्ही डिसाईड करू शकता. बट तुम्ही ट्रीटमेंट कोणाकडनं करताय आणि कशी करताय ते खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्या केमिकल ट्रीटमेंट आहे. ज्याच्यामध्ये एक जरी चूक झाली तर तुमचे केस गोज ऑन टॉस. आय मीन तुम्हाला हेअरफॉल चालू होतो, तुमचे केस पांढरे व्हायला चालू होतात, किंवा मग ते ओव्हर प्रोसेस पण होतात. ओव्हर प्रोसेस म्हणजे जळून जातात केस, तुम्हाला फक्त कापावे लागतात. तर सगळ्याच ट्रीटमेंट चांगल्या आहेत, पण तुम्ही मेक शुअर करा की तुम्ही राईट पर्सनकडनं त्या ट्रीटमेंट करताय. कलरिंग पण आता खूप ट्रेंडिंग चाललंय, तुम्ही बघत असाल सगळेजणच कलरिंग करतात.
तर कलरिंग पण तुम्ही करू शकतात. येस, कलरिंग तर खूप ट्रेंडिंग झालं आहे. कलरिंगमध्ये आता खूप सारे प्रकार आलेले आहेत. हायलाईट्स आहे, बेबी हायलाईट्स आहे, बयालाज आहे, ऑम्ब्रे आहे. खूप साऱ्या प्रकारामध्ये तुम्ही डिसाईड करून कलरिंग पण करू शकता. त्याच्यानंतर स्किनमध्ये पण आता खूप साऱ्या गोष्टी आल्या आहेत, जसं हायड्रा फेशियल. आपण आता इन्स्टा ओपन केलं की आपल्याला दिसतं हायड्रा फेशियल खूप सारे लोक करतात. कोरियन फेशियल आलं आहे. त्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी मार्केटमध्ये आल्या आहेत आणि आम्ही स्वतः अपडेट ठेवतो आम्हाला की ह्या गोष्टी आपल्याजवळ अवेलेबल असल्या पाहिजे. तुमच्या हेअरवर डिपेंड आहे की तुम्हाला कोणती सर्व्हिस घ्यायची आहे. तुम्हाला स्पा पाहिजे आहे, तुम्हाला रिलॅक्सेशन पाहिजे आहे, कलरिंग करायचं आहे, का ट्रीटमेंट घ्यायची आहे, त्याच्यानुसार आपल्याजवळ सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सुपर. सो ह्यासोबत जे आता हेअर ट्रीटमेंट झाल्यानंतर तर तू डेली रुटीन सांगतच असशील, पण नॉर्मली लोकांनी हेअरसाठी काय रोजच्या रोज काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, म्हणजे कसं काळजी कशी घ्यायला पाहिजे त्याची? येस. सो बेसिकली हेअर हा एक डेड पार्ट आहे तुमच्या बॉडीमधला. तर तुम्हाला हेअरची काळजी घेताना तुम्ही ऑइलिंग व्यवस्थित केलं पाहिजे. ओव्हर ऑइलिंग पण नाही केलं पाहिजे. काही लोक रोज तेल लावतायत, रोज चंपी करतायत आणि धुत आहेत. तर आय थिंक आठवड्यातनं एकदा किंवा 15 दिवसातनं एकदा ऑइलिंग करणं इज राईट थिंग. ठीक आहे. सेकंड थिंग, जर तुमचे केस खूप जास्त ड्राय होत असेल तर तुम्ही एक द बेसिक अँड द फर्स्ट थिंग यू हॅव टू फॉलो फॉर युअर हेअर इज शॅम्पू आणि कंडिशनर. तुम्हाला तुमच्या हेअर ड्रेसरला किंवा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून राईट शॅम्पू आणि कंडिशनर तुम्ही बाय केला पाहिजे. ठीक आहे. तो जर तुम्ही वापरला तर आय डोंट थिंक सो तुमच्या केसांना काही प्रॉब्लेम येईल. किंवा तुम्ही काही केमिकल ट्रीटमेंट पण केली असेल त्याच्यानंतर जे डू अँड डोंट्स आहेत ते तुम्हाला डेफिनेटली हेअर ड्रेसर सांगतो. माझ्याजवळ खूप कस्टमर्स येतात की ते बोटॉक्स करतात, केरेटिन करतात आणि त्याच्यानंतर काही कस्टमर असतात ज्यांचं 1-1.5 महिन्यानंतर ट्रीटमेंट वॉशआउट झालेली असते. ते कंप्लेंट घेऊन येतात की मॅम आमच्याबरोबर असं का झालं, आम्ही तर एवढं पे केलं होतं. पण त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही एक देतो की तुम्हाला हे शॅम्पू कंडिशनर वापरायचे आहे. ते वापरत नाही, ते डव वापरतात कधी. एकदा जरी तुम्ही डव वापरला तर तिथेच ते संपलं तुमची ट्रीटमेंट. कारण तुम्ही डॉक्टरकडे पण जेव्हा जातात तेव्हा डॉक्टर तुम्हाला औषध देतो, तुम्हाला ते फॉलो करावं लागतं. तसंच हे आहे, आम्ही तुम्हाला काहीतरी देतो ते तुम्हाला फॉलो करा. देर आर फ्यू कस्टमर्स ज्यांच्या ट्रीटमेंट 2-2, 3-3 वर्ष पण लास्ट होतात. देर आर फ्यू कस्टमर्स ज्यांच्या ट्रीटमेंट 1 महिना पण लास्ट नाही होत. आम्ही त्यांना डेफिनेटली रिपीट करून देतो, कारण आमच्याजवळ काय ऑप्शन नसतो. आम्ही त्यांना घरी बघायला जात नाही की तुम्ही काय वापरतायत, काय नाही वापरते. पण येस, हे एक डू अँड डोंट्स तुम्ही घेतले पाहिजे. राईट हेअर ड्रेसरकडे जा, राईट ठिकाणी तुम्ही तुमच्या केसांना सर्व्हिस घ्या. नंतर हेअर कट करा आफ्टर एव्हरी 3-4 मंथ्स, कारण डेड पार्ट निघून जातो तुमच्या केसांचा. स्प्लिट एंड्सला तर काही ऑप्शन नाही आहे त्याची, दॅट इज ते कधीच रिकवर नाही होऊ शकत. पण तुम्ही काही सिरम्स आणि ऑइल लावून त्याला कमी करू शकता. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खूप सुंदर सांगतेस तू. कर्मा सलूनमध्ये हेअर ट्रीटमेंट शिवाय अजून काय काय तुम्ही ट्रीटमेंट देतात? सगळंच आहे आपल्याकडे. हेअर ब्युटीमध्ये पण सगळं आहे, जसं मेल सर्व्हिसेस आहेत, मेल हेअरकट्स आहे, हेअरच्या सगळ्याच ट्रीटमेंट्स आहेत. नंतर स्किनच्या पण ट्रीटमेंट्स आहे, वॅक्सिंग आहे, मेनिक्युअर पेडिक्युअर आहे, फेशियल्स आहे, जसं मी बोललो कोरियन फेशियल आहे, हायड्रा फेशियल आहे. सगळ्याच सर्व्हिसेस आहेत, म्हणजे ज्या सलूनमध्ये ज्या असतात त्या सगळ्या सर्व्हिसेस आहे. मेकअप पण करतो आपण, पण मेकअप जर तुम्ही सलूनमध्ये येत असाल तरच आपण करतो. आपण मेकअपसाठी ट्रॅव्हल करत नाही, आणि त्याच्यामध्ये टाईम जातो आणि सलूनमध्ये माझं लक्ष असणं खूप इम्पॉर्टंट आहे आता सध्या तरी. त्यामुळे 6 वर्षाची जर्नी खूप जबरदस्त जर्नी आहे तुझी. सो ह्या बिझनेसमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी तू काय सल्ला देशील? येस, सो लोक बिझनेस चालू करतात. त्यांचं असं असतं की आता माझे खूप फ्रेंड्सला बघते की त्यांचं असं असतं की मला आता जॉब सोडायचा, मला बिझनेस चालू करायचा. त्यांना असं वाटतं जॉब इज द डिफिकल्ट टास्क माझ्या लाईफमध्ये आणि मला बिझनेस खूप इझी आहे. पण जेव्हा मी पण जॉब करत होते, मी पण बिझनेसमध्ये आली. जेव्हा तुम्ही बिझनेस करतात, जॉबमध्ये तुमच्याजवळ एकच रिस्पॉन्सिबिलिटी असते, बिझनेसमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला तुमच्या कस्टमरच्या शिवाय पण ऐकायच्या आहेत, तुम्हाला तुमच्या स्टाफच्या पण शिवाय ऐकायच्या आहेत. तुम्हाला जर तुमची कामवाली बाईने आली तर तुम्हाला झाडू पण मारायचं, तुम्हाला बाथरूम पण साफ करायचं, प्लस तुम्हाला काम पण करायचं. प्लस त्याच्यानंतर एवढं काम करून झाल्यानंतर बाय द एंड ऑफ द मंथ, जेव्हा तुम्ही नवीन असतात बिझनेसमध्ये, तुम्ही तुमचं अकाउंट बघता, तुमच्याजवळ काहीच बॅलन्स नसतो. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही ह्या फील्डमध्ये येताय तेव्हा तुम्ही तुमचा माइंडसेट जो आहे तो 100% ठेवा की मला तर पहिले 3-4 वर्ष सक्सेस नाही भेटणार. 3-4 वर्ष, मला 6 महिने तरी मला माझे स्वतःचं काही रिटर्न नाही भेटणार. त्याच्यानंतर थोडा रिटर्न यायला चालू होतं. तुम्ही हार्डवर्क केलं आणि तुम्ही बिझनेस जर तुम्हाला नवीन चालू करायचा असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी विसरा. तुम्ही तुमचा नवरा,
तुमची फॅमिली थोडे दिवस विसरून जा. ऑफकोर्स फॅमिली आहे तर ते तुम्हाला सपोर्ट करणारच. तुम्ही त्यांना विसरता म्हणून ते पण तुम्हाला नाही विसरणार डेफिनेटली, ते तर नाही होणार आहे. सगळ्या गोष्टी विचारा, फक्त डोक्यामध्ये एकच गोष्ट चालली पाहिजे, माझा बिझनेस मी कसं ग्रो होऊ आणि काय करू आणि काय नको करू. त्याच गोष्टी जर तुमच्या मनात असेल, तुमचा एवढा स्ट्रॉंग जर माइंडसेट असेल की मी फेल होणार आहे मला माहिती आहे, पण ह्याच्यामधनं मी कसं वर येणार आहे ते मीच मला स्वतःसाठी मलाच करायचं आहे, ते कोणी दुसरं नाही येऊन करणार आहे. तो जर माइंडसेट असेल तर डेफिनेटली तुम्ही बिझनेस टाकू शकता. सुपर. सो ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुला MLA ग्रुप किंवा MLBN कसं सपोर्ट केलं? MLBN मी जॉईन केलं. MLA ग्रुपची तर मी पहिलेपासूनच मेंबर होती. MLBN मी जॉईन केलं 2021 मध्ये आणि आत्तापासपर्यंत मी MLBN मेंबर आहे. तर जेव्हा माझ्या लाईफमध्ये मी जसं बोललं की दुसऱ्या प्लॅटफॉर्मचा सपोर्ट नव्हता मला, तेव्हा अभिलाषा मॅम तुम्ही मला बोललं की नाही, काही लोक बोलत होते हिला नका घेऊ ग्रुपमध्ये. आय स्टील रिमेंबर दॅट. तर त्याच्यानंतर तुम्ही जो सपोर्ट आणि जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याच्यानंतर तर ते आत्तापर्यंतची स्टोरी आहेच. खूप जास्त सपोर्ट मिळाला मला, खूप जास्त कस्टमर्स मिळाले मला, खूप जास्त रिव्ह्यूज मिळाले अँड दॅट इज द सेकंडरी थिंग. मला कॉन्फिडन्स मिळाला. ठीक आहे, कारण जेव्हा मी MLBNच्या मीटिंगमध्ये जाते तेव्हा मी खूप साऱ्या बाकीच्या व्यावसायिकांना भेटते आणि त्यांच्याकडनं मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही तुमचा बिझनेस करताय, तुम्हाला तुमच्या फील्डचं नॉलेज तर आहेच, पण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांबरोबर ते काय करतायत त्यांच्या बिझनेसमध्ये वरती येण्यासाठी किंवा त्यांच्या बॅड पॅचमध्ये त्यांनी काय केलं तेव्हा त्यांची स्टोरी ऐकतात तेव्हा तुम्हाला जास्त कॉन्फिडन्स भेटतो. आणि MLBNमधनं मला ते मिळालं आहे. मी खूप साऱ्या मैत्रिणी बनवल्या आहे आणि त्याच्यानंतर मला विजिबिलिटी मिळाली आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट आजकालमध्ये. आणि तुमचं फक्त ब्रँड असणं इम्पॉर्टंट नाही आहे, तुमच्या ब्रँडला लोकांनी ओळखणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, कंपल्सरी नाही की माझ्याकडे नगरमधले पण माझ्याकडे कस्टमर येतात, नगरमधले लोक माझ्याकडे येणार आहेत ते कंपल्सरी, बट दे शुड नो व्हॉट इज कर्मा. सो ऑफकोर्स MLAमध्ये पूर्ण महाराष्ट्रातल्या बायका आहेत, तर त्यांना आता माहिती झालं आहे की कर्मा काय आहे काय नाही. तर ब्रँड आणि माझी विजिबिलिटी मिळायला मला खूप जास्त मदत मिळाली आहे. नंतर मी खूप साऱ्या गोष्टी शिकल्या आहेत. नंतर मी खूप सारे कस्टमर्सला पण मिळवलं आहे जे माझ्याकडनं पुण्यामधून वाघोलीमधनं पण काही MLA मेंबर्स आहेत जे वाघोलीमधनं बावधानला येतात. नंतर सातारा रोडचे आहेत जे सातारा रोडवरनं बावधानला येतात. एक साताराची कस्टमर आहे माझी जी MLA मेंबर आहे, ती पण ऑफकोर्स रिव्ह्यूज बघूनच आली आहे, तर ते सातारावरनं पण ते नेहमी येतात. तर हा सगळा विजिबिलिटी आणि ह्या सगळ्या गोष्टी मला MLBN आणि MLA मिळाल्या. मस्त. सो पूजा, तुझी जर्नी पाहून तुझी सगळी स्टोरी ऐकून मी खूप भारावून गेले. ऑब्व्हियसली आपले दर्शक पण भारावून जातील. ऑब्व्हियसली ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये तुझे 4, 5 नाही 10 सलून्स होतील फॉर शुअर, कारण तू तेवढी कष्टाळू आहे. हेल्प लागेल मला 100%. आपली हेल्प असेल, आपल्या ग्रुपची हेल्प असेल तुला, आणि तुला पुढच्या फ्युचर जर्नीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तू इथं आली आहेस आणि आपल्या सगळ्यांसोबत बोलली आहेस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू मॅम, थँक्यू.